नेक्स्ट बघा काय दिलं तुम्हाला 3, 6, 9, 12 डॉट 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 120 आणि यांच्या सगळ्यांचे काय करायला लावलं त्याने सम करायला लावलं. मला सांगा 120 च्या व्हॅल्यूचे आपल्याला कोणता टर्म आहे आपल्याला माहिती आहे का? नाही, पहिल्यांदा आपल्याला n टर्म काढावं लागेल कारण की सम जर करायचं असेल आपल्याला काय फॉर्म्युला आपल्याजवळ n/2 a प्लस l आहे बरोबर की नाही. आपल्याजवळ n ची व्हॅल्यू आहे का? a आपल्याला माहिती आहे किती आहे 3 आहे लास्ट टर्म किती आहे 120 पण n माहित नाही. पहिल्यांदा काय काढून गेलं आपल्याला n. मग n टर्म जर काढायचं असेल n टर्म जर मला काढायचं असेल कसं करतो आपण? n टर्म जर काढायचं असेल कसं काढतो आपण? a प्लस n मायनस 1 इंटू काय d किती आहे 120 आहे. a ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे प्लस n मायनस 1 आणि d ची व्हॅल्यू किती आहे? कितीचा डिफरन्स आहे 3 चा डिफरन्स आहे म्हणजे 120 इकडून गेला 120 वजा 3 झाले बरोबर काय n मायनस 1 डिवाइड बाय काय 3 हे किती झालं 117 हा n मायनस 1 इंटू काय 3 हा 3 इकडे काउंट डिवाइड 117 डिवाइड बाय काय 3 बरोबर काय n मायनस 1 म्हणजे किती 3 का 3 3 त्रिक 9 उरले किती 2 3 9 27 म्हणजे किती n मायनस 1 देअरफॉर n ची व्हॅल्यू किती झाली 40 n ची व्हॅल्यू किती झाली 40 झालं n ची व्हॅल्यू किती झाली 40 डिवाइड बाय काय 2 हे किती आहे 3 आहे l किती आहे 120 आहे म्हणजे किती झाले 20 म्हणजे किती झाले 123 म्हणजे किती झाले 0 3 दुने 6 12 दुने 24 2460 कळालं का 2460 ऑप्शन नंबर डी.